नमस्कार। स्कूल विद्यार्थी इस यूट्यूब चैनल में आप सभी का बहुत बहुत स्वागत। मेरा नाम है सोनाली जाधव। स्कूल विद्यार्थी ये चैनल खास करके स्कूल गोइंग स्टूडेंट्स और उनके पेरेंट्स के लिए बनाया गया है ताकि उनको पढ़ने में थोड़ी हेल्प हो सके। आज हम देखने वाले हैं स्टैंडर्ड है 10th, सब्जेक्ट है मराठी, बोर्ड है महाराष्ट्र और मीडियम है इंग्लिश मीडियम। ये जो वीडियो रहेगा वो पूरा मराठी में रहेगा, ठीक है। एक्सप्लेनेशन भी मराठी रहेगा। जिनको प्रॉब्लम है, जिनको हिंदी में उसका एक्सप्लेनेशन चाहिए, तो हिंदी में अलग से वीडियो बनाई है, आप वो देखिए। सेम कंटेंट है, सिर्फ यहाँ पे लैंग्वेज का डिफरेंस है। मराठी बच्चों के लिए मराठी में अलग से है और हिंदी वालों के लिए हिंदी में अलग से व्हिडिओ है, ठीक आहे। सो सुरुवात करूया आपण व्हिडिओला। मुद्द्यांच्या आधारे कृती करा हा प्रश्न तुम्हाला पद्य विभागामध्ये येतो, जो की 8 मार्कांना असतो, ठीक आहे। 8 मार्क आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि इम्पॉर्टंट पण आहेत। टोटल तुमच्या मराठीच्या पुस्तकामध्ये 7 कविता आहेत। अंकिला मी दास तुझा ही पहिली कविता आणि शेवटची कविता स्वप्न करू स्वाकार। तर या 7 कवितांमध्ये जर आपण व्यवस्थित अभ्यास केला तर आपल्याला 8 आणि 8 असे 16 मार्क पद्य विभागाचे कन्फर्म होतात। पद्य विभागामध्ये जर बघितलं तर सगळ्यात डिफिकल्ट वाटणारा क्वेश्चन असतो काव्यसौंदर्य आणि मुद्द्यांच्या आधारे कृती करा। पण ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं की याआधी मी प्रस्तावना या टॉपिकवर व्हिडिओ बनवला होता। जर तुम्ही त्या प्रस्तावना 7 कवितांच्या केल्यात तर त्याचा फायदा असा होतो की मुद्द्यांच्या आधारे कृती करा यामध्ये तुमचे 2 छोटे छोटे जे क्वेश्चन्स असतात ते कव्हर होतात। एक तर कवितेचा विषय आणि दुसरं म्हणजे कविता आवडण्याचे किंवा न आवडण्याचे कारण। तर एक गोष्ट करून तुमचे 3 क्वेश्चन्सचे आन्सर तुम्ही इथे लिहू शकता, ठीक आहे। सो मुद्द्यांच्या आधारे कृती हा पण प्रश्न म्हणजे ह्या एका व्हिडिओमध्ये तुमच्या 7 जितक्या कविता आहेत त्या 7ही कवितांचं मुद्द्यांच्या आधारे कृती करायचं इथे आन्सर तुम्हाला मिळणार आहे, उत्तरं मिळणार आहेत। याचं पीपीटी म्हणजे PDF फॉर्ममध्ये तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल, तर तुम्ही ती बघू शकता आणि नोट डाऊन करू शकता किंवा त्याचा प्रिंट आउट काढू शकता, जसं तुम्हाला वाटेल तसं अभ्यासाच्या सोयीनुसार। पहिली कविता आहे अंकिला मी दास तुझा। पहिला नेहमी प्रश्न असतो आपल्याला की प्रस्तुत कवितेच्या कवीचे नाव। त्याच्यामुळे मी ते सगळ्यांना सांगेन की 7 कविता आहेत, 7 कवितेचे कवी आणि कवयित्री तोंडपाठ करून ठेवा। अंकिला मी दास तुझा यांचे जे कवी आहेत ते संत नामदेव आहेत। आता या कवितेचा विषय काय आहे तर या अभंगातून संत नामदेवांनी परमेश्वराला भेटण्याची तीव्र इच्छा विविध उदाहरणे देऊन व्यक्त केली आहे, ठीक आहे। म्हणजे या अभंगात काय सांगितलंय तर संत नामदेवांना परमेश्वराला भेटण्याची जी इच्छा आहे ती सांगितलेली आहे। अजून काय सांगितलेलं आहे तर ही इच्छा व्यक्त करण्यासाठी त्यांनी आपल्याला खूप उदाहरणे दिली, जसं की गाईचं आणि वासराचं, आईचं आणि मुलाचं, पक्षिणी आणि पक्षाचं। तर हे सगळं दिलेलं आहे। मग हेच कवितेचा विषय आहे। जर तुम्ही आधीची व्हिडिओ बघितली असेल प्रस्तावना तर तुम्हाला तिथे प्रस्तावनामध्ये हेच आहे जे मी इथे कॉपी पेस्ट केलेलं तुम्हाला दिसेल। त्याच्यानंतर तिसरा प्रश्न तुम्हाला असतो की प्रस्तुत ओळीचा अर्थ। आता इथे कुठल्याही रँडम 2 ओळी तुम्हाला देतील, त्याच्यामुळे मी हा क्वेश्चनचा आन्सर लिहिला नाही, कारण मी जरी 2 ओळी दिल्या तर गरजेचं नाही की त्याच 2 ओळी तुम्हाला परीक्षेला येतील। तो पूर्ण कवितेचं भाषांतर जे सरलार्थ असतं ते वाचून जा आणि मग त्याच्यापैकी तुम्हाला ज्या 2 स्पेसिफिक लाईन दिलेल्या असतात त्याच लाईनीचा अर्थ लिहा। काही मुलं काय करतात त्या कवितेचा नॉर्मल एव्हरेज जो पूर्णपणे अर्थ असतो तो लिहून येतात, तर तिथे मार्क मिळत नाही, वेळ जातो, कारण ऑलरेडी लँग्वेजचा पेपर असल्यामुळे तुम्हाला वेळेचं भान ठेवलं पाहिजे। त्यामुळे ज्या 2 ओळी दिल्यात त्याच 2 ओळींचा तिथे फक्त अर्थ तुम्हाला व्यवस्थित लिहून यायचा आहे। पुढचा महत्त्वाचा चौथा प्रश्न असतो आपल्याला की ही कविता तुम्हाला आवडली की नाही आवडली, दोघांचं पण तुम्हाला कारण लिहायचं आहे। काही काही मुलांना वाटतं की नाही ते आपण नाही बोललो की झालं, मग आपल्याला काही बोलायची गरज नाही, हा म्हटलं तर कारण सांगावं लागेल। तर असं अजिबात नाही आहे। हा म्हटलं तरी कारण सांगायचं आहे, नाही म्हटलं तरी पण का नाही आवडली याचं सुद्धा तुम्हाला कारण सांगायचं आहेच, ठीक आहे। तर पहिली गोष्ट म्हणजे नेहमी उत्तर सकारात्मक ठेवा, पॉझिटिव्ह ठेवा की हो ही कविता मला आवडली। तर मी तसंच लिहिलेलं आहे की ही कविता मला खूप आवडली। आता आवडलीच्या नंतर कारण लिहावं लागणार, कारण या कवितेत मला संत नामदेवांचे परमेश्वरावर असलेले प्रेम आणि परमेश्वराला भेटण्याची तीव्र इच्छा दिसली, बरोबर। ह्या 2 गोष्टी तुम्हाला ही कविता ऐकताना किंवा हिचं भाषांतर ऐकताना हे दिसलंच ना की संत नामदेवांचं किती प्रेम होतं विठ्ठलावर आणि किती त्यांना भेटायची तीव्र इच्छा होती।
आणि हे सगळं मला खूप आवडलं या कवितेमध्ये, म्हणून मला ही कविता आवडली. त्याच्यानंतर अजून काय आहे, तर या कवितेमध्ये संत नामदेवाने एक सोपी सोपी उदाहरणं दिली आहेत, की आई आणि बाळ किंवा गाय आणि वासरू, म्हणजे ती तुम्हाला लगेच वाचून समजतात. अशा सोप्या सोप्या उदाहरणातून त्यांनी व्यक्त केलेलं आहे परमेश्वराबद्दलचं त्यांचं प्रेम. आणि ह्या सगळ्या गोष्टी या कवितेत आहेत आणि म्हणून मला ही कविता खूप आवडली. ठीक आहे. आता हा जो प्रश्न असतो तो तुमचा पूर्णपणे पर्सनल रिस्पॉन्स असतो, स्वमत प्रमाणे, की तुम्हाला काय वाटतं ते तुम्हाला इथे लिहायचं आहे. ठीक आहे. इथे कुठलीही पुस्तकी भाषा नको आहे, कुठलंही कठीण असं व्याकरण नको आहे, एकदम जेन्युइन उत्तर लिहायचं आहे. तुम्हाला खरंच ही कविता का आवडली हे तिथे समोरच्याला अपेक्षित असतं, जो पेपर चेक करतो. त्याच्यामुळे जेवढं होईल तेवढं सोपं, जेन्युइन, रिअल राहण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. आणि नंतरचा प्रश्न असतो 5वा, की प्रस्तुत शब्दांचा तुम्हाला अर्थ लिहायचे. आता इथे 6 अर्थ लिहायचे असतात तुम्हाला, 8 पैकी 6 अर्थ लिहायचे असतात. ते तुम्हाला कुठलेही शब्द विचारतील त्याच्यासाठी मी काय सांगेन, की तुम्ही जे गाईड, डायजेस्ट, टार्गेट, जे काही मटेरियल तुम्ही वापरता अभ्यास करण्यासाठी, तर त्याच्या खाली शब्दार्थ लिहिलेले असतात. ते सगळे शब्दार्थ वाचा, त्याच्यापैकीच इथे येणार. आणि हे खूप हातचे मार्क असतात, कारण तुम्हाला माहिती ते कुठले शब्द नक्की येणार आहेत ते. ठीक आहे. तर हे तुम्ही स्वतःहून करायचं आहे. दुसरी कविता आहे योगी सर्व काळ सुखदाता. याचे जे कवी आहेत त्यांचं नाव आहे संत एकनाथ. आणि या कवितेचा विषय काय आहे, तर या अभंगातून संत एकनाथांनी योगी पुरुषाचं महत्त्व सांगितलेलं आहे. तसेच या अभंगात योगी पुरुष आणि पाण्याची तुलना सुद्धा केलेली आहे. बरोबर. तर हे 2 विषय जे प्रस्तावनामध्ये सांगितलेले तेच इथे आपण कॉपी पेस्ट केलेले आहेत, की एक ते योगी पुरुषाचं इम्पॉर्टन्स सांगतात, ते योगी पुरुष कसा श्रेष्ठ आहे, आणि त्याच्यासोबत कम्पेअर कोणाला करतात, तुलना कोणाशी करतात, पाण्याशी करतात. त्याच्यामुळे ते सुद्धा लिहायचं. परत आहे ओळी, कुठल्या ज्या ओळीत येतील त्यांचा अर्थ लिहा. कविता आवडण्याचे वा ना आवडण्याचे कारण. ही कविता मला खूप आवडली, कारण या कवितेतून मला योगी पुरुषाचं महत्त्व समजलं. बरोबर. आता जो तुमचा विषय आहे तेच तुम्हाला समजणार, मग तेच तुम्ही इथे पेस्ट करायचं. जे इथे वरती लिहिलेलं तेच तुम्हाला खाली लिहायचं आहे, की ते मला समजलं ही कविता ऐकून आणि म्हणून मला कविता आवडली. नंतर अजून काय लिहू शकता, की आपल्या जीवनात, हे मी एक्स्ट्रा वाढवलंय, आपल्या जीवनात जीवन जगण्यासाठी आपल्याला पाण्याची गरज असते. त्याचप्रमाणे आपले जीवन सुखी आणि समाधानी होण्यासाठी सुद्धा आपल्याला योगी पुरुषाची गरज असते. हे मला या कवितेतून कळले, कारण त्यांनी कंपॅरिझन का दिलंय, तर तुम्हाला समजायला की योगी पुरुष तुमच्या लाईफमध्ये किती महत्त्वाचं आहे. म्हणजे आपण काय मानतो, की आपल्या लाईफमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट जी गोष्ट आहे ती आहे पाणी आणि हवा. पण कवी इथे म्हणतात, संत एकनाथ म्हणतात, की त्याच्यापेक्षाही जास्त महत्त्वाचं आहे की योगी पुरुष. योगी पुरुष म्हणजे असा पुरुष जो तुम्हाला योग्य मार्ग दाखवतो. असं नाही आहे तो हिमालयात बसणारा योगी आणि साधूच असावा. योगी पुरुष म्हणजे ज्याला सगळ्याचं ज्ञान असावं, ज्याच्याकडे सारासार विचार करण्याची बुद्धी असावी. बरोबर. त्याला फरक कळतो की काय योग्य आहे आणि काय अयोग्य, तर त्याला म्हणतात योगी पुरुष. ठीक आहे. सगळ्यात जास्त आपल्याला तो महत्त्वाचा आहे आपल्या आयुष्यात असण्यासाठी. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे मला ही कविता आवडली. नंतर प्रस्तुत शब्दांचे अर्थ, कुठलेही शब्द येतील याच्यामध्ये कवितांमधलेच येतील, त्यांचा तुम्हाला मराठीमध्ये अर्थ लिहायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता तुम्हाला या 2 मुद्द्यांच्या आधारे कृती करायच्यावरून कळलं असेल की माझ्या उत्तरांची जी लेवल आहे ती मीडियम आहे. म्हणजे खूप कठीण आणि खूप ग्रॅमॅटिकल असं मी उत्तर लिहिलेलं नाही आहे. त्याचं कारण असं आहे की हे उत्तर जे आहे ते एव्हरेज आणि ज्यांचं मराठी वीक आहे अशा मुलांसाठी ही उत्तरं आहेत. जी मराठीमध्ये खूप हुशार मुलं आहेत, ज्यांना खूप चांगले मार्क मिळतात. ठीक आहे. नॉर्मलमध्ये त्यांना जर 70च्या पुढे ते जात आहेत, 70 किंवा 65, 70 अप जी मुलं आहेत, त्यांनी या उत्तरांमध्ये खूप ॲडिशन केलं पाहिजे. कारण त्यांना त्यांचं टार्गेट जास्त असणार बोर्डाच्या वेळेला, की त्यांना 70 अबाव वगैरे त्यांना पाहिजे असतील मार्क. तर त्यांनी ही उत्तरं नका लिहू, किंवा ही उत्तरं लिहिली तर त्याच्यामध्ये खूप ॲडिशन करा. कारण हे जे मी उत्तर आहे ती त्या मुलांसाठी बनवले ज्यांचं मराठी वीक आहे, ज्यांचं सेंटेन्स जास्त लक्षात राहत नाही. बरोबर. तर अशा मुलांना काहीच न लिहिण्यापेक्षा थोडंफार त्यांनी व्यवस्थित जर लिहिलं सोप्या भाषेमध्ये तर त्यांना ते मार्क मिळू शकतात. तर त्यांच्या दृष्टिकोनातून मी हे उत्तर बनवलेली आहेत.
हुशार मुलांनी याच्यामध्ये खूप चांगलं ॲड करा. डायजेस्टमधली जी उत्तरं असतात तीसुद्धा तुम्ही वाचू शकता, किंवा तुम्हाला जी शाळेत शिक्षकांनी दिलेली आहेत ती उत्तरं वाचा. म्हणजे जर ज्यांचं मराठी लँग्वेजवर कमांड चांगली आहे त्यांनी खूप छान लिहू शकता आणि खूप ॲडिशन करू शकता. पण ज्यांचं तसं नाही आहे तर त्यांनी एवढं जरी उत्तर लिहिलं तरी पण खूप आहे. ठीक आहे, पण हा प्रश्न सोडू नका असं माझं म्हणणं आहे. कारण खूप मोठे मार्क आपले इथे आहेत. 6 आणि 6 म्हणजे 8 आणि 8 16 मार्क पद्यमध्ये जाता कामा नये. ठीक आहे, म्हणून मी तुम्हाला सांगते की एवढं तरी तुम्ही ॲटलिस्ट केलंच पाहिजे. सो 2 दिवस याचे जे कवी आहेत ते आहेत नारायण सुर्वे. कवितेचा विषय काय आहे? या कवितेतून कवीने कामगार आणि कष्टकरी लोकांच्या जीवनाचे वास्तव चित्र रेखाटले आहे. या कवितेतून कठीण परिस्थितीत देखील सकारात्मक राहण्याची शिकवण कवी आपल्याला देतात. आता हे प्रस्तावनेमध्ये सांगितलेलंच मी पुन्हा रिपीट केलं आहे की ही कविता जी आहे 2 दिवस दुःखात गेले, 2 दिवस वाट पाहण्यात गेले. कविता कशाबद्दल आहे? कामगार वर्ग जो आहे, कष्ट करणाऱ्या लोकांचा, त्यांचं जीवन आणि त्यांच्या जीवनाचं जे वास्तव चित्र आहे, जी रियालिटी आहे त्यांच्या जीवनाची, ती इथे त्यांनी काय रेखाटली आहे, दाखवलेली आहे. या कवितेचा विषयच तो आहे. आणि कठीण परिस्थितीमध्ये, कारण त्यांचं आयुष्य नेहमी कठीण परिस्थितीत जाणारं असतं, तरी पण ते कसे सकारात्मक राहतात आणि ती सकारात्मक राहण्याची शिकवण ते सुद्धा आपल्याला या कवितेतून देतात. हा मूळ कवितेचा विषय आहे. पुन्हा ते आहे ओळींचा अर्थ लिहायचा आहे 2 जे येईल ते. नंतर आहे ही कविता तुम्हाला आवडली आहे तर का आवडली आहे? ही कविता मला खूप आवडली कारण या कवितेतून मला कामगारांचे आयुष्य किती संघर्षमय आहे हे समजलं. तर तो जो विषय आहे तोच तुम्ही इथे करू शकता पुन्हा रिपीट, की ही कविता मला आवडली कारण मला कामगारांचं जे संघर्षमय जीवन आहे ते मला समजलं. कठीण परिस्थितीत ते सकारात्मक राहण्याची कला कष्टकरी माणसाकडे असते. ठीक आहे, म्हणजे कितीही कठीण परिस्थिती असली तरी पण तो नेहमी पॉझिटिव्ह विचार करतो की नाही, सगळं काही ठीक होईल एका काळानंतर. आणि ही जी कला असते ती नेहमी कष्ट करणाऱ्या माणसाकडे असते. आणि हे सुद्धा मला या कवितेतून कळलं आणि म्हणून मला ही कविता खूप आवडली. तुम्ही ह्याच्यामध्ये अजून ॲड करू शकता. पुढे आहे प्रस्तुत शब्दांचे अर्थ लिहायचे तुम्हाला जे काही असतील ते. औक्षण कविता पुढची आहे. याच्या ज्या कवयित्री आहेत, फिमेल आहे, हां, कवी बोलू नका इथे, कवयित्री आहेत इंदिरा संत. आणि कवितेचा विषय तुम्हाला माहितीच आहे. औक्षण कोणाचं करते? ती सैनिकाचं करते, त्याच्यामुळे सैनिकाबद्दल सांगितलंय. तर या कवितेत सैनिकांचे महत्त्व सांगितले आहे. या कवितेत सैनिकाचे औक्षण करताना कवयित्रीच्या मनात येणाऱ्या भावभावनांचे वर्णन सुद्धा केलेलं आहे. की ती जेव्हा इंदिरा संत या ज्या कवी आहेत त्या जेव्हा इमॅजिनेशनमध्ये, रियालिटीमध्ये काही ते औक्षण करायला जात नाही, तर कल्पनेमध्ये त्या एखाद्या सैनिकाला ओवाळत आहेत आणि तो सैनिक आता लढायला जाणार आहे. तर त्यांना ओवाळताना, त्या सैनिकाला ओवाळताना कवयित्रीच्या मनात कुठल्या भावना येतात, काय वाटतं तिला सैनिकाबद्दल, हे सगळं या कवितेत दिलेलं आहे. आणि हाच कवितेचा काय आहे? विषय आहे. आता ओळींचा अर्थ, ज्या 2 ओळी तुम्हाला देतील त्यांचाच अर्थ त्या ओळी वाचायच्या आणि त्याचाच अर्थ व्यवस्थित तिथे लिहून यायचा मराठीतूनच. पुढे कविता आवडली आहे त्याचं कारण. ही कविता मला खूप आवडली कारण या कवितेतून मला सैनिकांचे संघर्षमय जीवन समजले. राईट, तुम्हाला तेच समजलं असणार. संघर्षमय जीवन कसं आहे सैनिकांचं, की तोफ, दारुगोळा, बंदुकी एवढ्या सगळ्यात चालत असताना सुद्धा तो एक पाऊल पुढे पुढे टाकतच असतो देशासाठी. त्याला मृत्यू जरी आला, वीर मरण जरी आलं तरी पण त्याला काही चिंता नसते. तर असं ते आयुष्य आपल्याला या कवितेतून कळतं. सैनिक देशासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा करत नाही, म्हणजे तो स्वतःच्या जीवाची पर्वा करत नाही की तो जगेल, ठीक आहे, की नाही जगणार, याच्या त्याला अजिबात चिंता नसते जेव्हा तो लढाईला उतरतो युद्धभूमीवर. सैनिकांसमोर सामान्य नागरिक बलहीन असतो. सैनिकांसमोर सैनिक बनण्याची एवढी ट्रेनिंगच टफ असते. खूप त्या लोकांना खडतर आयुष्य, हे सैनिक प्रशिक्षण जेव्हा चालतं, त्यांचं ट्रेनिंग चालतं, तेव्हाच त्यांना भरपूर स्ट्रगल करून जगायला शिकवलं जातं. आणि त्याच्यामुळे त्या सैनिकांसमोर आपण जे सामान्य नागरिक जे आहोत ते एकदम बलहीन आहोत. म्हणजे त्यांच्या एवढी मेंटली आणि फिजिकली आपल्याकडे ताकदच नाही आहे. ठीक आहे, आणि याची जाणीवसुद्धा ही कविता वाचताना आपल्याला होते, मला होते. ठीक आहे, असं आपण लिहू शकणार.
या कवितेची भाषा खूप सोपी आहे, सरळ आहे, त्यामुळे ती समजायला पण सोपी आहे, हे सुद्धा लिहू शकता, म्हणून मला ही कविता आवडते. त्याच्यानंतर या कवितेत यमक आणि अनुप्रास हे अलंकार ना ऑलमोस्ट सगळ्या कवितांमध्ये असतात. यमक म्हणजेच रायमिंग वर्ड्स, तर हे मोस्ट ऑफ सगळ्या कवितांमध्ये असतात. त्याच्यामुळे तुम्ही हे सगळ्या कवितांना ह्या लाईनी लिहू शकता की ही या कवितेची भाषा साधी आणि सरळ आहे. फक्त अंकिला मी दास तुझा आणि योगी सर्व काळ सुखदाता याला नाही लिहिणार तुम्ही, कारण ती जरा डिफिकल्ट लँग्वेज आहे, प्राकृत आहे ती. पण त्याच्या व्यतिरिक्त जेवढ्या कविता आहेत त्यांना तुम्ही लिहू शकता असं की सरळ आणि साधी आहे. यमक अलंकार, अनुप्रास अलंकार आहेत, आणि म्हणून ही ऐकायला सुद्धा छान वाटते. कारण अलंकार जेव्हा असतात, यमक अलंकार, त्याच्यामुळे ती ऐकायला छान का वाटते, कारण ते एक रिदम तयार होतं तिथे. तर हे तुम्ही प्रत्येक कवितेमध्ये लिहू शकता. इवन यमक आणि अनुप्रास, यमक अलंकार हा तुम्ही इथे पण लिहू शकता, अंकिलामी आणि योगी सर्वकाळ सुखदाता. नेक्स्ट आहे रंगमजेचे आणि रंग उद्याचे. याच्या सुद्धा कवयित्री आहेत. पूर्ण 7 कवितांपैकी 2 कविता ज्या आहेत, ज्या फिमेल कवी ज्या आहेत कवयित्री, एक तर इंदिरा संत औक्षण आणि अंजली कुलकर्णी, रंगमजेचे रंग उद्याचे, तर 2च या कवयित्री आहेत, लक्षात ठेवा. अंजली कुलकर्णी आहेत. कवितेचा विषय काय आहे या कवितेचा? रंगमजेचे रंग उद्याचे, तर पर्यावरणाची जोपासनाची शिकवण, म्हणजे पर्यावरणाची काळजी घेण्याची शिकवण, की पर्यावरण किती महत्त्वाचं आहे, पर्यावरणाची काळजी का घेतली पाहिजे, किंवा पर्यावरणाची काळजी घेतली पाहिजे अशी शिकवण ही कविता आपल्याला देते. कसंही तुम्ही लिहू शकता. ओळी दिलेला असणार, त्यांचा अर्थ लिहायचा आहे. ही कविता आवडली का? आवडली आहे, बरोबर. ही कविता मला खूप आवडली, कारण या कवितेतून मला पर्यावरणाचं महत्त्व समजलं, बरोबर. ही पोयम ऐकताना आपल्याला काय समजलं की नेचर इज व्हेरी इम्पॉर्टंट. नेचर आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, निसर्ग हा खूप महत्त्वाचा आहे. संगणक युगासोबत राहताना आपल्याला निसर्गाशी असलेले संबंध देखील नीट ठेवले पाहिजेत, याची जाणीव ही कविता वाचून होते. आता आपण ज्या जगात राहतो, ज्या युगात राहतो, ते आपलं सगळं टेक्नॉलॉजी, मोबाईल फोन, कॉम्प्युटर्स, वेगवेगळे ॲप्स, वेगवेगळी टेक्नॉलॉजी, आणि आपल्याला असं वाटतं की सगळं काही पॉसिबल होतं. पण एक गोष्ट आपल्या लक्षात ठेवायला पाहिजे की संगणक जरी आपण कितीही टेक्नॉलॉजिकल, आपण किती खूप पुढे असलो तरीसुद्धा नेचरबरोबर आपण ते कधीच कम्पेअर करू शकत नाही, कारण सगळ्यात जे पॉवरफुल आहे तो आहे निसर्ग. त्यामुळे कविता वाचताना ही जाणीव होते, आपल्याला ही समजतं की संगणकाच्या युगासोबत जाताना निसर्गाशी आपले जे संबंध आहेत ते सुद्धा आपल्याला नीट ठेवायला हवेत. ठीक आहे, निसर्गाची काळजी घ्यायला हवी. या कवितेची भाषा सरळ साधी, तेच वाक्य परत तुम्ही कुठेही लिहू शकता. मी म्हटलेलं तसं इथे पण लिहिलंय मी की ही कवितेची जी भाषा आहे ती एकदम साधी आहे, सरळ आहे. कवितेत यमक आणि अनुप्रास अलंकार आहे, त्याच्यामुळे ती ऐकायला सुद्धा छान वाटते. तर हे तुम्ही कुठेही लिहू शकता. मेन काय, तुमची वाक्य वाढतात, आणि असं नाही आहे की ते अननेसेसरी आहे म्हणजे उगाचच लिहिलंय, त्याला अर्थ आहे, हे तुम्ही लिहिणार, कारण हे कविता आवडण्याच्या कारणांमधलं हे कारण झालं ना. ही सोपी आहे, सरळ आहे, त्याच्यामुळे आवडू शकते कोणाला ही कविता, किंवा ह्याच्यामध्ये यमक अलंकार आहेत म्हणून मला ही कविता आवडली. तर हे ऑफिशियली खूप व्यवस्थित आन्सर आहे. असं काही नाही की फेकाफेकी केलेली आहे, चला कुठे लिहायचं म्हणून लिहून टाकलंय, उत्तर वाढवायचं म्हणून वाढवलंय, असं अजिबात नाही आहे. तर हे तुम्ही लिहू शकता. ठीक आहे, पुढे त्याचे शब्दांतांचे अर्थ तुम्हाला लिहायचे आहेत. पुढची पोयम आहे हिरवगार झाडासारखं. तर याच्यामध्ये कवी आहेत जॉर्ज लोपिस, हे एक वेगळं नाव आहे, जरा लक्षात ठेवा. आणि हिरवगार, झाडामध्येच तुम्हाला कळते, कविता झाडावर लिहिलेली आहे. सो या कवितेचा विषय काय असणार आहे, या कवितेत झाडांचे अनेक गुण सांगितलेत. ठीक आहे, झाडांमध्ये भरपूर गुण असतात, तुम्हाला माहिती आहे, आणि माणसाने देखील हे सर्व गुण आत्मसात केले पाहिजेत, आणि आपण सुद्धा त्या झाडांचे काहीतरी गुण अंगीकारले पाहिजेत, स्वीकारले पाहिजेत. ठीक आहे, नंतर परत 2 ओळी देतील, त्यांचा अर्थ लिहायचा आहे. आता ही कविता आवडली, तर झाडांवरची कविता कोणाला आवडत नाही, सगळ्यांनाच आवडतात. त्याच्यामुळे येस, ही कविता मला खूप आवडली, कारण या कवितेतून मला झाडांचे अनेक गुण समजले. जसे की आता ते कुठले गुण ते तुम्ही इथे वाढू शकता उत्तर. काय काय गुण आवडले? एक तर सहनशीलता, की झाड ऊन, थंडी, वारा, पाऊस सगळं सहन करतं. सहनशीलता हा गुण त्याच्यामध्ये आहे. परोपकारी आहे, की तो सगळ्यांना सावली देतो. त्याच्यानंतर फूल, फळ, वनस्पती, औषधी वनस्पती,
या सगळ्या गोष्टी तो देतो. लाकूड देतो, मध, डिंक वगैरे सगळ्या ज्या गोष्टी झाडाच्या रिलेटेड असतात तो देतो. पक्ष्यांना राहायला तो आसरा देतो वगैरे. आणि धैर्यवान, धैर्यवान म्हणजेच काय, तो एका ठिकाणी राहतो, मातीशी त्याचं नातं जपतो, बरोबर. अजिबात गर्व नसतो, धैर्यवान असतो, की कुठलीही परिस्थिती असू दे, ऊन असू दे, पाऊस असू दे, पाणी मिळू दे नसू दे, तो एका ठिकाणी स्टेबल राहतो. ठीक आहे. सो हे गुण आहेत झाडाचे, जे आपल्याला ह्या कविता वाचताना समजतात. आणि माणसानं सुद्धा झाडाप्रमाणे नेहमी आनंदी राहावं असा संदेश सुद्धा आपल्याला ह्या कवितेतून मिळतो. म्हणून मला ही कविता आवडते, कारण झाड कुठल्याही परिस्थितीत बघा, त्याला झाडाला बघितल्यावर तुम्हाला खूप छान वाटतं, खूप प्रसन्न वाटतं, कारण त्याची जी पॉझिटिव्ह एनर्जी असते ती आपल्याला प्रेरणा देते आणि आपल्याला पण खूप छान आणि खूप फ्रेश वाटतं. या कवितेची भाषा अत्यंत साधी आहे, सरळ आहे, आणि त्यामुळे ही अजून काय आहे की ही कविता अत्यंत संवेदनशील आहे. संवेदनशील म्हणजे तुम्हाला एक हुरहुर लावते. ही कविता वाचल्यावर आपल्याला कळतं की आपल्याला जास्त वेळ निसर्गासोबत घालवला पाहिजे, की वृक्षांचं महत्त्व आपल्याला समजतं, की आपल्याच्या बोरिंग लाईफमध्ये किंवा स्ट्रगलवाल्या लाईफमध्ये, स्ट्रेसफुल लाईफमध्ये एक झाड आणि त्या झाडाचा सहवास किती महत्त्वाचा आहे. तर हे सगळं ही कविता आपल्याला सांगते, आणि म्हणून ही कविता आपल्याला खूप खूप आवडते. ठीक आहे. आणि परत शब्दांचे अर्थ असतील ते मला लिहायचे आहेत. पुढे आहे स्वप्न करू साकार. स्वप्न करू साकार याचे कवी आहेत किशोर पाठक. कवितेचा विषय काय आहे, नावातच कळते तुम्हाला. स्वप्न म्हणजेच काय, या देशात कवीने देशाच्या उज्ज्वल भविष्याचं स्वप्न बघितलं, की आपण आपल्या भविष्याचं स्वप्न बघत असतो, की मला मोठं होऊन हे बनायचं आहे आणि ते बनायचं आहे. पण इथे जे कवी आहेत किशोर पाठक, यांनी कुठलं स्वप्न बघितलं, की माझं देशाचं भविष्य कसं असेल, भविष्यातला माझा भारत कसा असेल. तर याचं स्वप्न ते या कवितेतून पाहतात. हाच आपल्या कवितेचा विषय आहे. प्रस्तुत ओळीचा अर्थ लिहायचा आहे तुम्हाला, आणि म्हणजे ज्या काही ओळी असतील. आता कविता आवडली आहे, न आवडले कारण लिहायचं आहे. तर भारताबद्दल कविता आहे, तर आपल्याला ती आवडणारच. सो ही कविता मला खूप आवडली आहे, कारण या कवितेत कवीने कृषी, श्रम आणि एकता या सर्व मूल्यांचे महत्त्व सांगितलेले आहे. भारत देशाचं स्वप्न बघितलंच आहे, पण त्याच्यासाठी बेसिक गोष्टी काय आहेत, मॉरल्स काय आहेत, मूल्य काय आहेत इम्पॉर्टंट. तर कृषी, कारण भारत हा कृषीप्रधान देश आहे, तर याच्यामध्ये कृषीचं महत्त्व, श्रमाचं, मेहनतीचं महत्त्व आणि एकतेचं महत्त्व सांगितलेलं आहे. आणि म्हणून मला ही कविता आवडते. ही कविता भारत देशाचा विकास करण्यासाठी प्रेरणा देते. म्हणजे तुम्ही जी यंग मुलं आहात, ओके, आताची जनरेशन आहात, तर तुम्हीही जेव्हा कविता ऐकता तेव्हा तुम्हालाही वाटतं की नाही, मी मोठं होऊन असं काहीतरी कॉन्ट्रीब्युशन केलं पाहिजे जे देशासाठी खूप युजफुल ठरेल. ठीक आहे. असं काही मोठं आपल्याला सैनिकच बनायला पाहिजे, आर्मीज किंवा नेव्ही जॉईन केलं पाहिजे तरच आपण देशासाठी काही करतो, असं काही नसतं. आपण जे काही शिकतो त्याच्यामधून आपण देशातल्या कुठल्याही एका भागाला जर मदत करू शकलो तर ती देशाचीच मदत होते. ठीक आहे. म्हणजे डॉक्टर बनलाय तर तुम्ही काहीतरी पेशंट्सला वाचवताय, देशासाठी काहीतरी करताय. शिक्षक आहात तर मुलांना शिकवताय पुढे जाऊन, तर ही सगळी देशसेवाच असते. नेक्स्ट आहे, ही कविता भारत देशाचा विकास करण्यासाठी प्रेरणा करते. या कवितेची भाषा सरळ आणि साधी आहे. या कवितेत यमक अलंकार वापरलेला आहे, त्याच्यामुळे ही कविता गाता देखील येते, कारण रिदम येतं. प्रस्तुत शब्दांचे अर्थ जे काही असेल ते तुम्हाला लिहायचं आहे. आणि अशा प्रकारे आपलं मुद्द्यांच्या आधारे, हा तुमचा खूप दिवसांपासून रिक्वेस्टेड व्हिडिओ होता, की आम्हाला खूप टेन्शन आलं आहे, ते कसं लिहायचं. आणि हा क्वेश्चन जो आहे तो रसग्रहण जो होता त्याला रिप्लेस केलेला आहे. ओके, त्याच्यामुळे कोणीही मला ॲप्रिसिएशन किंवा रसग्रहण हे विचारू नका. महाराष्ट्र बोर्ड जे आहे त्यांना रसग्रहण काढून टाकलेलं आहे. पण काव्यशास्त्र आहे, काव्य सौंदर्य आहे, त्याच्यामुळे काव्य सौंदर्यासाठी मी प्रस्तावनावाला व्हिडिओ बनवलेला आहे. आणि ज्या ज्या कवितांचे काव्य सौंदर्य धड्याखालचे आहेत ते त्यांनी मी त्या कवितेंमध्ये दिलेलेच आहेत. पण पर्सनल अजून त्याच्यामध्ये ॲडिशन प्रस्तावना पाहिजे होती, ती मी तुम्हाला प्रस्तावनाची व्हिडिओ बनवली आहे. आणि ही आज मुद्द्यांच्या आधारे झाली, त्याच्यामुळे तुमचा कवितेचा सगळा प्रश्न इथे सॉल्व झालेला आहे. प्रश्न राहिला फक्त कवितांचा अर्थ. कवितांचा अर्थसाठी मी व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे, त्या तुम्ही ऐकत जा, जेणेकरून तुम्हाला कवितेचा अर्थ समजेल. ठीक आहे. सो जर तुम्हाला या व्हिडिओ आवडत असतील आणि खूप हेल्पफुल वाटत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करत जा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. अशा छान छान व्हिडिओसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
कारण नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. आणि थँक्यू सो मच फॉर लविंग मी, सपोर्टिंग मी. काही डाऊट्स असेल तुम्ही मला मेल करू शकता, मेल ID डिस्क्रिप्शनमध्ये असतो, किंवा तुम्ही चॅटबॉक्समध्ये जा, कॉमेंट्समध्ये जा आणि कॉमेंट्ससुद्धा करू शकता. थँक्यू सो मच.